आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात मांडली. आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबनाची जाणीव व विकासासाठी देशाने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आत्मनिर्भर होणे. या योजनेचा उद्देश केवळ आर्थिक सुधारणांपुरता मर्यादित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रगती घडवणे हा देखील आहे. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट. आत्मनिर्भर भारताचा मुख्य उद्देश म्हणजे भारताला जागतिक मंचावर स्वयंपूर्ण करणे, जेथे देशाला इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यासाठी देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, निर्यात वाढवणे आणि आयातीवर अवलंबित्व कमी करणे हे महत्त्वाचे घटक आहेत. याशिवाय लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, स्टार्टअप्सला चालना देणे आणि कृषी क्षेत्र सुधारणा करणे हे देखील महत्त्वाचे आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाची 5 मुख्य स्तंभ. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे 5 स्तंभ स्पष्ट केले आहेत. 1. अर्थव्यवस्था. आर्थिक विकास स्थिर व दीर्घकालीन करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे. 2. आधारभूत सुविधा. देशभरात आधुनिक व चांगल्या सुविधा निर्माण करणे. 3. तंत्रज्ञान. डिजिटल भारत व तंत्रज्ञानाचा प्रसार वाढवून भारताला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे. 4. लोकसंख्या. देशातील तरुणाई व मानव संसाधनाचा योग्य उपयोग करणे. 5. मागणी. भारतीय उत्पादनांसाठी स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठ तयार करणे. आत्मनिर्भर भारतासाठी उचललेली पावले. या अभियानाच्या अंतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे, जसे की पीएम गरीब कल्याण योजना, गरीब वर्गाला आर्थिक सहाय्य. मेक इन इंडिया, देशांतर्गत उत्पादनाला चालना. उज्ज्वला योजना, ग्रामीण भागात गॅस सिलेंडरचे वितरण. पीएलआय योजना, उत्पादन उद्योगांना प्रोत्साहन देणे. आत्मनिर्भर भारताचे फायदे. 1. आर्थिक स्थिरता. देशांतर्गत उत्पादने व सेवांना प्रोत्साहन दिल्यास रोजगार निर्मिती होते. 2. निर्यात वाढ. निर्यातीमुळे परकीय चलन मिळते व व्यापार तुटीचा प्रश्न सुटतो. 3. स्थलांतर रोखणे. आत्मनिर्भरतेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होतो. 4. जागतिक मंचावर भारताची प्रतिमा उंचावणे. स्वयंपूर्णतेमुळे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक महत्त्व प्राप्त होते. आव्हाने व उपाय. आत्मनिर्भर भारत साध्य करण्यासाठी अनेक आव्हाने आहेत, जसे की अपुरी पायाभूत सुविधा, कुशलतेची कमतरता आणि आर्थिक विषमता. यासाठी सरकारने कृषी सुधारणा, शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आवश्यक आहे. निष्कर्ष. आत्मनिर्भर भारत ही केवळ एक योजना नसून संपूर्ण देशाचा विकास साधणारी क्रांती आहे. भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी ही कल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सर्वांनी स्वदेशी उत्पादनांचा वापर करणे, उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि या मोहिमेत सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. आत्मनिर्भर भारत हे स्वप्न आता हळूहळू साकार होत आहे आणि यामध्ये प्रत्येक भारतीयाचा वाटा महत्त्वाचा आहे.